मंडळी, वांग्याचं भरीत हा शब्द जरी एक असला ना तरी देखील ना प्रत्येक घरोघरी हे बनवायची पद्धत वेगळी आहे. तर आता मी जी तुम्हाला आजची रेसिपी दाखवणार आहे ना ती आमच्या घरची वांग्याची भरीत बनवण्याची पद्धत आहे, जी की अगदी सोपी आहे, कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर त्यासाठी काय करायचंय, भरताचं वांग घ्यायचंय. ह्याच्यामध्ये अजून मोठी साईज सुद्धा भेटते, ती सुद्धा तुम्ही आणू शकता. पण मी अगदी भरतासाठी ना छोट्या साईजची वांगी वापरते, जेणेकरून ती पटकन ना अशी गॅसवर भाजली जातात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवं वांग सुद्धा घेऊ शकता, त्याचं सुद्धा भरीत छान लागतं. पण आमच्या घरी ना ह्याचंच भरीत बनवतात, सो मी मम्मी आणि माझ्या आजीच्या पद्धतीने भरीत बनवणार आहे. तर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून ना पुसून घ्यायचंय तुम्हाला आणि अशा मधून कट्स मारून घ्यायचे. अगदी खोलवर पण नाही मारायच्या. हे बघा, थोड्याशा अशा 50-60% आतमध्ये जाईल ना इतकं त्याला कट्स मारून घ्यायचे खालपर्यंत. थोड्याशा 3 कट्स मारतीये मी. आणि बरीच जण ह्याच्यामध्ये लसूण म्हणा किंवा मिरची असं सगळं काही भरतात, पण मी असं काहीच भरणार नाहीये. आता काय करायचं, ह्याला ना अगदी थोडंसं हातावर तेल घ्यायचं आणि तेलाचा हात पुसायचा, जेणेकरून आपण जेव्हा गॅसवर भाजतो ना तेव्हा ते असं थोडंसं जास्त करपलं जात नाही. हे बघा, असं तेल लावायचं छान आणि आता ह्याला भाजून घेऊया गॅसवर. हे वांग ना मी डायरेक्टली गॅसवर भाजणार आहे. तुमच्याकडे जर चूल पेटवत असेल तर तुम्ही चुलीवर देखील भाजू शकता किंवा ह्याच्यावर एक जाळी येते त्याच्यावर भाजू शकता. पण माझ्याकडे आता जाळी सध्या तरी अवेलेबल नाही. जाळी असेल तर अतिउत्तम, पण मी असं डायरेक्ट भाजते. आणि फ्लेम हाय करून अजिबात भाजायचं नाहीये. हे बघा, पटकन वांगचं जे वरचं आहे ना ते करपलं जातं आणि म्हणजे चांगलं नाही लागत ते. सो थोड्या वेळ ना मी असं लो टू मिडियम गॅसवर ह्याला ना पलटत पलटत भाजायचं. जास्त वेळ लागला तरी देखील चालेल. मस्त वरची साल अशी कडक होईपर्यंत आपल्याला हे ना मीडियम फ्लेमवर छान असं अलटी-पलटी करत भाजून घ्यायचंय. तर हे बघा मंडळी, छान असं वांग भाजलं. याचं साईन मेन म्हणजे हे बघा, ते असं ना त्याची सालं आपोआप निघायला सुरुवात होते. आणि वरचं जे आहे ना ते जास्त पण करपवायचं नाही, बिकॉज हा भाग आपल्याला काढूनच टाकायचा आहे. तर मी मस्त असं मीडियम टू लो फ्लेमवर बाकीची कामं बघत बघत ना वांग देखील भाजलंय. जर तुम्ही इथेच उभं राहून भाजणार असाल ना तर हाय फ्लेमवर भाजलं तरी देखील चालेल, पण शक्यतो मीडियम टू लो फ्लेमवरच भाजा. थोडा वेळ लागतो पण ठीक आहे, हाय फ्लेमवर थोडं करपल्यासारखा वास येतो. त्यात आपलं वांग छान भाजलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि वांग थंड करायला ठेवूया 5 ते 10 मिनिटं. आणि वांग थंड झाल्यावरच याचं साल काढायचं, गरम असताना काढायचं नाही. हे बघा, आता वांग व्यवस्थित थंड झालं ना की त्याचं असं अलगद साल काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, वांग थंड झालं ना साल अगदी इझिली निघतं. हे बघा, आपण असं वाटतं की काहीतरी सोलतोय की काय, अगदी. आणि हे जर गरम तुम्ही सोलायला घेतलं ना तर असे तुकडे तुकडे पडतात आणि प्रॉपरली आपली वांग्याची जी सालं आहेत ना ती निघत नाहीत. हे बघा, थंड झाल्यावर कसं इझिली निघतं. हे बघा, बघू शकता तुम्ही. अगदी आपण असं काही केळं वगैरे सोलतोय की काय असं साल निघतं. चुलीत भाजलेल्या वांग्याची चव वेगळीच लागते राव. पण आता काय करणार, शहरात चुली नाहीयेत, त्यामुळे आपला काहीतरी सोपा उपाय, गॅसवरच भाजायचं. हे बघा, आणि वांग्याची भरीत बनवण्याच्या ना बऱ्याच पद्धती आहेत ज्या की मला माहिती आहेत. जर तुम्हाला ही पद्धत सोपी नसेल वाटत ना तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता की दुसरी पद्धत दाखवा, म्हणून मी नक्की त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. ही आमच्या घरची पद्धत झाली, पण बऱ्याच घरी ना टोमॅटो ऍड करतात किंवा असं वेगवेगळ्या पद्धतीने वांग गॅसवर न भाजता सुद्धा वांग्याचं भरीत बनवलं जातं. तर आपण ह्याचं साधी तर ना सगळं असं व्यवस्थित साल काढून घेऊया, मग पुढे काय करायचं ते सांगते तुम्हाला. तर मंडळी, हे बघा, मस्त असं सगळं वांग्याचं साल काढलं आणि त्याचा जो देठ होता ना तो काढून टाकायचा, तो काही घ्यायचा नाहीये आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं. हे बघा, जास्त काही मीठ नाही लागत वांग्याच्या भरताला, तुमच्या चवीनुसार तुम्ही ऍड करू शकता. त्याचसोबत अर्धा चमचा हळद ऍड करायची आपल्याला, अर्धा चमचा मिरची पावडर, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालेल. आणि ह्याला ना व्यवस्थित असं हाताने चुरून घ्यायचंय. मसाले तुम्ही डायरेक्ट नंतर तेलात टाकले ना तरी देखील चालतील, पण असं टाकल्याने ना वांग्याला मस्त मसाले लागले जातात. आणि गरम गरम वांग असलं ना त्याच्यामध्ये चुरलं की अजून भरताची जी चव आहे ना ती भन्नाट लागते. माझी आजी ना मस्त अशी चुलीत वांग भाजायची आणि असं हाताने चुरून गरमागरम भाकरीसोबत द्यायची. खरंच आजीच्या हातची चव खरंच खूप मिस करतेय मी. आता ती नाहीये आमच्यासोबत, पण तिच्या सगळ्या रेसिपीज ना अक्षरशः मला सगळ्या तोंडपाठ आहेत. हे बघा, व्यवस्थित असं हाताने चुरायचं. तुम्हाला अजून बारीक हवं असेल ना तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा असं ना एखाद्या म्हणजे काय चॉपिंग बोर्डवर ठेवून असं चुरू पण शकता.
आता काय करायचं, एक असा पसरट पॅन घ्यायचा, त्यामध्ये अगदी चमचाभर तेल ऍड करायचं, बिकॉज आपण वांग भाजताना सुद्धा तेल टाकलंय, सो जास्त तेल टाकायचं नाही. आता चमचाभर तेल ऍड केलं नाही, ते फ्लेम हाय करून मस्त असं तेल तापवून घ्यायचंय आपल्याला. कडकडून तेल तापलं ना की त्यामध्ये आता ना अर्धा चमचा मोहरी टाकायची. हे बघा, मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरं, अगदी चिमूटभर हिंग, त्याचसोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेत. व्यवस्थित असा लालसर कलर येईपर्यंत परतू द्यायच्या त्या पाकळ्या तेलावर. जर तुम्ही वांग भाजताना त्यात लसूण टाकला असेल ना तर तोच चुरून याच्यात टाकला तरी देखील चालेल. आता लसणाला बघा थोडासा लालसर कलर यायला लागला की इथे 2 ते 3 हिरवी मिरची टाकली आहे मी, ती सुद्धा तेलात तळून घ्यायची आहे. आणि मिरची तळत आली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला. कांद्याला सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर. इथे तुम्हाला मिरची चिरून नसेल टाकायची ना तर तुम्ही लसूण आणि मिरची, कोथिंबीर, अद्रक असं सगळं वाटून सुद्धा टाकू शकता. तर हे बघा, आपला कांदा ना जास्त पण करपवायचा नाही, 90% इतका तळून घ्यायचा आहे आपल्याला. तर कांदा तळला ना व्यवस्थित, आपण जे वांग्यामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर टाकलेली ना ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचंय. आणि आता गॅस ना बारीकच ठेवायचा आहे आपल्याला. हे सगळं जे काय आहे ना पुसून टाकायचं. आणि आता गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आता 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी. थोडंसं जाडसरच कूट करायचं वांग्याच्या भरतासाठी, अगदी बारीक किमाट पण नाही करायचं. तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला आता. आणि बारीक गॅसवरच 3 ते 4 मिनिटं ना व्यवस्थित असं सगळं तेलात ना हे परतून घ्यायचंय. असं केल्याने ना खूप छान चव येते. आणि जास्त पण कुक करायचं नाही, बिकॉज आपलं वांग ना ऑलरेडी आपण भाजून त्याला शिजवलेलं आहे, त्यामुळे इतकं काही करायची गरज नाहीये. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 ते 3 मिनिटानंतर मस्त असं सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि गरमागरम भाकरी, चपाती सोबत ना खायचं, खूप छान लागतं. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आमच्या घरच्या पद्धतीने वांग्याचं मस्त असं चमचमीत भरीत तयार आहे. आणि ही पद्धत खरंच खूप छान आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा वांग्याचं भरीत बनवून बघा, खूपच चवीला भारी लागतं. आणि जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना एकदा नक्की टाका, खूप छान लागतं त्याने सुद्धा. पण आता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी जे होतं त्याच्यातच केलंय. पण आमच्या तरी घरी ना माझ्या आजीपासून, माझ्या मम्मीपासून ते आता माझ्यापर्यंत आम्ही ह्याच पद्धतीने बनवतो. तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल, मिरची जास्त ऍड करा, नाही तर मिरची स्किप करून तुमच्या घरी जो मसाला वापरतात तो टाकला तरी देखील चालेल, थोडासा गरम मसाला. पण ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, अगदी साधी सोपी पद्धत आहे पण खायला खूप छान लागते. गरमागरम चपाती, भाकरी कशासोबतही खा, भन्नाटच लागतं. तर नक्की एकदा बनवून बघा आणि कसं झालेलं मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.